नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 24 मार्च ते 31 मार्चपर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविक दररोज उपस्थित होते. 31 मार्च स्वामी प्रकट दिनानिमित्ताने येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिक महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेण्यास उपस्थित होते. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर आकाशवाणी टावरजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची अधिक माहिती कथा प्रवक्ता स्वामीताई उर्फ मनीषा सोनार यांनी दिली. जयंती त्यांची होते जे जन्माला येतात, त्यांची जयंती असते. स्वामी प्रगटले आहेत म्हणून त्यांचा प्रगट दिन आज साजरा केला जातोय. सगळीकडे गावागावात शहरांमध्ये प्रगट दिन साजरे होते. आमच्या इथे 7 दिवसापासून स्वामींच्या कृपेने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज कथेची सांगता झाली. आणि आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज सकाळी स्वामींना अभिषेकही झाला आणि कथाही आटोपली आणि आता सगळं अन्नदानाचं दर गुरुवारी या मंदिरात अन्नदान चालतं. इतर मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना दर महिन्याला अन्नदान आहे. मंदिरात दानपेटी नाही आहे आणि भिक्षामागून अन्नदान केलं जातं. दर महिन्याला मोठे मोठे कार्यक्रम या मंदिरात होत असतात. वर्षाचे कार्यक्रम फिक्स आहेत आणि दर महिन्याला हजार लोकांचे अन्नदान होतात. आजही मोठ्या प्रमाणात अन्नदान आहे. आज आता 12 वाजेपासून चालू, आतापासून अन्नदान सुरू झालं 12-12:30 पासून. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.